नमस्कार, श्रीहरी फर्निचरमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण इथं पांडुरंगाची पालखी पादुकांची अशी बनवण्यात आलेली आहे आणि ही दिंडीसाठी जाते पंढरपूरला. तर हा पार्ट वगैरे फोल्डिंग असा आहे आणि छोटीशी पालखी एकदम छान आणि सुंदर हाताने कला केलेली आहे याच्यामध्ये. आणि सपोर्टिव्ह आपण त्याच्यासाठी हे स्टीलच्या प्लेट्स वगैरे नटबोल्ट दांडी खोलता यावी अशा स्वरूपात आपण त्याला तयारी केलेली आहे. आणि मधून असं पूजा करता यावी यासाठी मधून गॅप ठेवलेला आहे. दोन्ही साईडला असे खांब वगैरे दिलेले आहेत आणि आतला भाग मधला तो तळ आहे तो फोल्डिंग आहे, जेणेकरून घाण स्वच्छता वगैरे करता यावं यासाठी आपण स्वच्छ करायसाठी तयारी केलेली. हे अशा पद्धतीनं आपण सपोर्टिव्ह स्क्रू असे फिटिंगसाठी लावलेले आहेत. आणि ह्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे की पूर्ण पाय हा एका लाकडापासून आहे. पूर्ण पाय म्हणजे असा कुठेही जॉईंट नाही आणि मजबूत आणि टिकाऊदार लाकडापासून बनवलेली पालखी एकदम छोटीशी. साधारणतः आतला गाभारा 24x16 येतो आणि आपण अशा सपोर्टिव्ह पट्ट्या वगैरे असं इथून असं लावलेल्या आहेत. याला अशा ह्या पट्ट्या आहेत याच्यासाठी. पूर्ण लाकडी पालखी आणि त्याला पूर्ण अशी दांडी आहे राऊंड आणि पुढं स्पेस असा सुंदरसा पुढं राऊंड केलेला आहे की जेणेकरून हात वगैरे ठेवता येईल असा. आणि एकदम फाईन फिनिशमध्ये मॅट असं पॉलिश केलेलं आहे याच्यासाठी सुंदर असं. आणि ह्याला सपोर्टिव्ह आतून आपण स्टील प्लेट टाकलेली आहे की जेणेकरून दांडी कुठेही क्रॅक न जावी या संदर्भात असे टाकलेले आहे आपण. आणि जेणेकरून पालखीची लाईफ मिळावी, ज्या भगवंताला पालखीमध्ये बसायचे त्याच्यासाठी खास करून आपण नियोजन केलेलं आहे. आमच्या श्रीहरी फर्निचर बनवडी, तालुका कराड, जिल्हा सातारा इथे पूर्ण पालखी मंदिरं केलं जातं की जेणेकरून हा कला आपली ही जोपासलेली कला देवदेवतांच्यासाठी बनवण्यात येणारी पालखी वगैरे असं आपण बनवलं जातं हे आपल्या शॉपमध्ये. आणि 100% गॅरंटीचं, ना फसवणूक आहे ना काय आहे. असं नुसतं पैशाच्या पाठी धावून आपण काम करायचं आणि त्याच्यात नाव खराब करून घ्यायचं असं काय आपलं म्हणजे आमचं काय उद्दिष्ट नसतं. देवानं दिलेली कला ही खास करून सुंदर आहे. अशा दांडीला पण हे पण केलेलं आहे, असं क्रॉस केलेलं आहे जेणेकरून काही प्रॉब्लेम आला त्याला दांडीला तर ते खोलता यावं यासाठी आपण असं क्रॉस दिलेला आहे दोन्ही साईडला. की पालखी ही पालखीच वाटावी, डोली वाटू नये या संदर्भात आपण ती तयार केलेली पालखी आहे.